महिला मुलींसाठी असलेल्या आधीच्या योजनांवरच कोट्यावधींचा खर्च, तरीही लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर योजनेवर चर्चा सुरू. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतच लाडक्या बहिणींचाही समावेश होणार. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट पुन्हा मुंबई हायकोर्टात. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती. शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार. 31 ऑगस्टला सुनावणी. क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारनं आरक्षणावर निर्णय घ्यावा. विरोधकांची वाट पाहू नये. जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी. मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाणार. नीती आयोगाच्या उद्याच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. परभणीत अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये भेट. आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातल्या निंबजनगर परिसरातील परिस्थिती ही पूर्वपदावर. पूर ओसरला मात्र चिखल कायम. कालच्या पुरामुळे मोठे नुकसान. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे सुरू होतील. कुणाचंही नुकसान होणार नाही. पाहणीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यात काल पावसामुळे 7 जणांचा मृत्यू. शॉक लागून तिघांचा, पाण्यात बुडून तिघांचा तर ताम्हिणी घाटात एका तरुणाचा मृत्यू. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या 7 जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर. ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, नवी मुंबई, साताऱ्यातील शाळांना सुट्टी. कोल्हापुरात 2 दिवस शाळा बंद असणार. नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीचा रेल्वेला फटका. रुळावर पाणी आल्यानं सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प. अनेक रेल्वे स्टेशनवर थांबल्या. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. शाहूपुरीतील कुंभार गल्ली परिसरात नाल्याचं पाणी. एनडीआरएफ टीमकडून राजाराम बंधारा परिसरात पूरस्थितीचा आढावा. सांगली जिल्ह्यातील भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा. कणेगाव आणि भरतवाडीचा संपर्क तुटला. गावांचं पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी. लातूरच्या ग्रामीण भागातील नदी ओढ्यांना पूर. अहमदपूर खंडाळी रस्त्यावरील पूल पाण्याखाली. मन्याड नदीलाही पूल. खंडाळी मार्गे गंगाखेडकडे जाणारी वाहतूक ठप्प. सांगलीतील वारणा नदीला पूर. काही गावात पाणी शिरलं. सर्व पूर आणि बंधारे हे पाण्याखाली. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांचं स्थलांतर सुरू. बीडमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काळवटी तलाव ओव्हरफ्लो झाला. परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा. मुंबई, रत्नागिरी, सातारा, रायगडला आज रेड अलर्ट. जगबुडी नदी धोका पातळीवर तर कोदवली नदी इशारा पातळीवर.